आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। आणि मित्रांनो, सध्या मुलाखत राऊंड लवकरच लागणार आहे आणि त्याच धर्तीवरती जे आपले शिक्षक जवळपास पवित्र पोर्टल थ्रू टेट 2 मध्ये 13 ते 14,000 शिक्षक जे लागलेले आहेत त्यांच्यासाठी ऑप्टिंग आउटचा ऑप्शन आलेला आहे। तो ऑप्शन चा येस केल्यानंतर काय होणार आहे, नो केल्यानंतर काय होणार आहे, काहीही नाही केलं तरी काय होणार आहे, त्यांच्या जॉबवरती काय परिणाम होणार आहे, त्याचं फ्युचर काय असणार आहे, त्याचबरोबर भावी शिक्षक जे आपले वाट पाहत आहेत मुलाखत राऊंडची त्याच्यामध्ये त्यांचं काय होणार आहे, मुलाखत राऊंडला जर संधी मिळाली किंवा जर नाही मिळाली तर सेकंड फेजमध्ये या सर्व उमेदवारांना संधी मिळेल का, या सर्वांवरतीच मित्रांनो थोडक्यात हा व्हिडिओ आहे। चला तर आपण सुरुवात करूया। मित्रांनो, आपण पाहतोय की पवित्र पोर्टल थ्रू जे शिक्षक लागले त्यांना येस नोचा ऑप्शन आलेला आहे। शालेय विभागाकडून आव्हान करण्यात आलेलं आहे। तसंच आपणही आव्हान करतोय शिवयुनिटी फाउंडेशनच्या माध्यमातून की जे लागलेले आहेत त्यांनी नो करावं आणि आपल्या बाकीच्या भावा बहीण मैत्रिणींना संधी देण्यात यावी। तो नो केल्यानंतर तुम्ही आहे त्या ठिकाणी तुम्ही नोकरी तुमची सिक्युअर राहणार आहेत। परंतु व्हॉट इफ तुम्ही जर एस पण नाही केलं, नो पण नाही केलं किंवा लॉग इनच नाही केलं तर जे तुमच्याला जर नोकरी लागली असेल तर तुम्ही काहीच करू नका। आणि हो, एक सांगायचं राहिलं की हा फक्त ऑप्शन आलेला आहे, तो फक्त जे शिक्षक लागलेले आहेत त्यांच्यासाठी आलेले आहेत। खूप मेसेज आणि कॉल येत आहेत की आम्हाला प्रेफरन्सेस आले नाही, आम्हाला असा ऑप्शन आला नाही। मित्रांनो, हे फक्त लागलेले आहेत त्यांच्यासाठी आहे। ओके, तर नो केल्यानंतर म्हणजे तुमचं आहे त्या ठिकाणी राहणार आहात आणि सेकंड फेजमध्ये सुद्धा तुम्हाला संधी मिळणार आहे। जे आता लागलेले आहेत त्या उमेदवारांना सुद्धा वरच्या वर्गासाठी, अर्थातच त्याच वर्गासाठी नाही। हे मुलाखत जे बुलेटिन आलेलं आहे त्याच्या थ्रू सुद्धा क्लिअर केलेलं आहे। त्याचबरोबर या उमेदवारांनी जर येस केलं तर काय, मित्रांनो, येस केलं तर तुमचा इंटरव्ह्यू राऊंडसाठी नंतर तुम्हाला 10 संस्था येतील, त्याचबरोबर तुमच्याबरोबर 10 उमेदवार असतील आणि त्याच्यातून तुमचा 30 मार्काचा डेमो होईल, इंटरव्ह्यू व्हायवासारखा आहे तुमचा इंटरव्ह्यू होईल आणि त्याच्यातून तुमचं टॅटमधले मार्क्स, प्रेझेंटेशन, डेमो या सर्वांचं एकत्रित करून तुमचं जे मेरिट लागणार आहे आणि त्या मेरिटवरती धरून नंतर तुमची पुढची जे काही एकत्रित करून तुमचा तो मुलाखत राऊंड होणार आहे। आणि तिथं तुमचं जेव्हा तुम्ही सिलेक्शन होईल ते तुमचं नाव जेव्हा शालेय विभागाकडे पाठवलं जाईल आणि जेव्हा तुम्हाला कळेल की तुमचं इथं सिलेक्शन झालेलं आहे तेव्हा तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी पहिल्यांदा बोलवलं जातं। तेव्हा मात्र तुम्हाला पहिल्या झेडपीचा नपाचा जिथे तुम्ही लागलेला आहात 1 ते 5 मध्ये तिथला राजीनामा द्यायचा आहे। तोपर्यंत तो तुमचा जॉब सिक्युअर असणार आहे। ओके, त्यामुळे तुम्हाला ती एक संधी भेटते की तिथं जॉईन करण्याच्या अगोदर तुम्हाला इथला राजीनामा द्यायचा आणि मग तिथं तुम्हाला जॉईन करायचं आहे। त्याचबरोबर येस केल्यानंतर तुमचा एक असा त्याचा दुष्परिणाम आपण बोलूयात की जर तुम्ही 1 ते 5 साठी लागला असाल तर ह्या फेजमध्ये तर नाहीच नाही, ऑलरेडी तुमची पुढच्या फेजमध्ये सुद्धा, सेकंड फेजमध्ये सुद्धा टॅट 2 मध्ये तुम्हाला आहे त्या वर्गासाठी संधी मिळणार नाही आहे, वरच्या वर्गासाठी मात्र तुम्हाला संधी उपलब्ध असेल। त्याचबरोबर येस केलं तर अजून काय होईल, तर मित्रांनो, येस केलं तर तुम्ही वरच्या वर्गासाठी एलिजिबल असाल। परंतु आपल्या सर्वांनाच माहिती आहे की मुलाखत राऊंड होत असताना सध्या यावेळेस काळजीसुद्धा घेतली जाणार आहे, परंतु थोडंसं कुठं तर ओपन सिक्रेट आहे, मुलाखत राऊंडमध्ये सर्वांचेच लक असेल असं नाही आहे। त्यामुळे तुम्ही येस केलं तर तुमचा आहे तो जॉब आहे तो खतऱ्यात तर जात नाही आहे, परंतु जर तुमचा सिक्युअर असेल तो मात्र तुम्ही तिथेच नो करून ही संधी तुम्ही बाकीच्यांना उपलब्ध करून देऊ शकता। परंतु जर तुम्ही येस केलं असेल तर मात्र तुमच्या आहे त्या राऊंडमध्ये, याही राऊंडमध्ये, या राऊंडमध्ये तर ऑलरेडी शक्यच नाही, पुढच्या पण फेज डायरेक्ट टेट 3 होईल पुढच्या वर्षी, त्याच्यामध्ये तुम्हाला आहे त्या वर्गासाठी संधी मिळू शकते। सो हे सगळं झालं। तुम्ही जर येस केलं किंवा नो केलं किंवा जर तुम्हाला याच्यामधलं काहीच करायचं नाही आहे तर तुम्ही तो मेसेज पण उघडू नका, लॉग इन पण करू नका। थोडक्यात काय, जरी तुम्ही येस केलं किंवा जरी तुम्ही नो केलं तरीसुद्धा तुमच्या नोकरीवरती याचा काहीही परिणाम होणार नाही आहे, जे तुम्ही सध्या लागलेले आहात जोपर्यंत तिथं तुमचं सिलेक्शन होत नाही तोपर्यंत। ओके, नो केल्यानंतर तुम्ही प्रोसेसमधूनच बाहेर पडताय, फक्त एस केल्यानंतर तुम्ही प्रोसेसमध्ये जात आहेत, एवढाच त्याच्यामधला फक्त फरक आहे। आणि येस केल्यानंतर तुम्हाला पुढच्या फेजमध्ये वरच्या वर्गासाठी संधी मिळणार नाही। त्यामुळे तुम्ही जी प्रिफरन्स व्यवस्थित बघायचे आहेत, प्रिफरन्स तुमच्यासाठी फिजिबल आहेत का, जे प्रिफरन्स दिले तिथं म्हणजे तो खरंच तुमच्या म्हणजे वेल नोन आहेत का त्या शाळा, हे सगळा विचार करून तुम्ही येस करायचं आहे। अदरवाईज नो केलं तर आपल्या बांधवांना संधी मिळवून द्यायची आहेत। जे माझे भावी शिक्षक आहेत ते वाट पाहत आहेत की जो मुलाखत राऊंड आहे तो कधी होईल आणि जर आम्ही मुलाखत राऊंडला गेलो नाही तर काय,
किंवा पुढच्या राऊंडला आम्हाला संधी मिळेल का? तर मित्रांनो, तुम्हाला नक्कीच संधी मिळणार आहे. आणि सध्या बऱ्याच अभियोग्यताधारकांनी आत्तापर्यंत आपल्याकडे असं अपडेट आहे की नो केलेलं आहे. त्यामुळे आपल्या बाकीच्यांनासुद्धा संधी दिलेली आहे. त्यामुळे हे मेरिट जे असेल, जे मुलाखत राऊंडचं जे आत्ता सध्याचं आहे, ते आत्ताचं जे मेरिट आहे त्याच्यापेक्षा थोडंसं कमी जास्त होऊ शकतं. कारण आपण पाहतोय की 9 ते 12च्या अजून एकही राऊंड लागले नाही, तिथे मेरिटोरियस बसलेले आहेत. त्यामुळे जरी आता तुमची पहिल्या राऊंडमध्ये कन्व्हर्जन राऊंडमध्ये आता जी नंबर लागला असेल, त्याच्यामध्ये मुलाखत राऊंडमध्ये शक्यता कमीच आहे. आणि जे बाकीचे वाट पाहत आहेत मित्रांनो, त्याच्यासाठी सेकंड फेजसाठी आपण आजही प्रयत्न करतो आहे. शिवयुनिटी फाउंडेशनच्या माध्यमातून आंदोलना थ्रू आपण बऱ्याच गोष्टी करण्याचा प्रयत्न करत आहोत भावी शिक्षकांच्या नोकरीसाठी. आणि अशीच तुमची साथ असू द्या, असंच आपण करत राहू. मुलाखत राऊंडला जाताना काही तयारी करायची आहे, कशा पद्धतीने प्रिपरेशन करायची आहे, कशा पद्धतीने इंटरव्ह्यू होणार आहे, या सर्वच बाबतीमध्ये न्यूज बुलेटिन तर येईलच आणि त्याबद्दलचं अपडेट्ससुद्धा तुम्हाला चॅनलवरती मिळेल. सो स्टे कनेक्टेड. थँक्स फॉर वॉचिंग. टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला अपडेट्स मिळतील. टेलिग्रामवरती सर्च करा शिक्षक भरती, तिथे तुम्हाला नक्की लिंक भेटेल किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा तुम्हाला लिंक भेटणार आहे. सो स्टे कनेक्टेड. थँक्स फॉर वॉचिंग.